सिलेंडरने भरलेल्या आयशर ट्रकने उडवल्या 5 दुचाकी वाहनांना। सुदैवाने जीवितहानी नाही, पण 3 जण गंभीर जखमी। खासगी बसच्या धडकेत दुचाकी बाप लेकीचा जागीच मृत्यू। आरटीओचा बसवर नियंत्रण नाही, सुसाट वेगाने धावतायत राष्ट्रीय महामार्गावर बसेस। जिओ चॅनेलचे संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोघा हल्लेखोरांना अटक। विटा पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांची दमदार कामगिरी। भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत अंमली पदार्थ विक्री आणि साठ्यावर कारवाई। मिरज कोल्हापूर रस्त्यावर महात्मा गांधी चौक पोलिसांची गांजावर कारवाई। 1 जण अटकेत, 1 जण फरार। स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवण्याची भाजपची चाचपणी। एकनाथ शिंदे मात्र महायुतीने एकत्र लढवण्यावर ठाम असल्याची माहिती। न्यू इंडिया बँक बुडवणारा हितेश मेहता पोलिसांच्या ताब्यात। 122 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी कारवाई। बँकेतल्या अनियमिततेचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट। मतभेदांमुळे 2 जातींमध्ये वितुष्ट निर्माण होणे याकरिता बावनकुळे यांनी मध्यस्थी केल्याची सूत्रांची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटलाच तर टोकाचं पाऊल उचलणार। धनंजय देशमुखांचा सरकारला थेट इशारा, तर सर्व आरोपींना फाशी होईपर्यंत लढा थांबणार नाही, धनंजय देशमुखांकडून स्पष्टता। शिंदे यांच्या आभार दौऱ्यादरम्यान शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। खोके खोके म्हणणार जनतेने खोक्यात बंद केलं ठाकरेंवर टीकास्त्र। नाशिकमध्ये मनसेचे 20हून अधिक पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार। महापालिका निवडणुकाआधी नाशिकमध्ये मनसेला खिंडार। गेल्या महिन्यातच राज ठाकरेंनी घेतलेली पदाधिकाऱ्यांची भेट।